हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. जुन्या पेन्शनवरून बैठकीत तोडगा नाही. कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर ठाम, तर लिपिकांचा संपात सहभागी न होण्याचा निर्णय. राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप. निवृत्ती वेतनाचा लाभ मिळावा आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. आरोग्य सेवेवर मोठ्या परिणामाची शक्यता. मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट. विधानसभेमध्ये कागदपत्र दाखवत भुजबळांचा मोठा दावा. आता याचा कुणी निषेध करणार नाही का, भुजबळ यांचा सवाल. केसेसमधून बाहेर पडण्यासाठी भुजबळ खोटं बोलत आहे. गोळी मारण्याच्या भुजबळांच्या दाव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर. तर बीडमधील दंगलीमागे ही भुजबळच असल्याचा जरांगेंचा आरोप. छगन भुजबळांकडून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न. भुजबळांना कोण कशाला धमकी देईल, अंबादास दानवेंची टीका. भुजबळांना धमकी आली असेल तर सुरक्षेची जबाबदारी सरकारची. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महागाई बेरोजगारीमुळे तरुण संतप्त. पीएचडी करणाऱ्या संसद घुसखोरी प्रकरणातील नीलमला दादांनी मार्गदर्शन करावं. संजय राऊतांचा टोला. तर राऊतांकडून अजितदादांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख. संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल. तर सुरक्षेमध्ये त्रुटी आढळल्यानंतर संसदेतील प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवणार. खासदारांच्या पीएला देखील संसदेत प्रवेश नाही. संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या 4 जणांची 1.5 वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख. भगतसिंग नावाचा ग्रुपही तयार. मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये आज मराठा आरक्षण, दुष्काळासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार. सरकार उत्तर कधी सादर करणार याकडे लक्ष. तर विधिमंडळावर आज 15 मोर्चे धडकणार. गृह खात्यामध्ये 23,628 पदं भरली जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर मांडणार. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहावं, लेखी उत्तरात म्हणणं मांडणार. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.